लाडकी बहीण योजनेची वेबसाईट स्लो व्हावी म्हणून विरोधकांचे प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचा आरोप। तर योजना बंद पाडायचा सावत्र भावांचा प्रयत्न असल्याचा घणाघात। अडीच वर्षात 1 रुपया तरी तुम्ही महिलांच्या खात्यात टाकला का? मुख्यमंत्री शिंदेंचा मवियाला सवाल। तर सावत्र कपटी भावांना योग्य जागा दाखवा, शिंदेंचा हल्लाबोल। लाडकी बहीण योजनेचे पैसे भाऊबीज म्हणून दिले ते परत घेणार नाही, रवी राणा महेश शिंदे यांना अजित पवारांनी मंचावरून सुनावलं। महायुतीला पुन्हा एकदा निवडून देण्याचंही आवाहन। पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर 1,500 से 3,000 होतील, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। तर मविया सत्तेत आल्यास 3,000 देऊ, संजय राऊतांचा दावा। निवडणुका जाहीर न करण्यावरून विरोधकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल। सरकार 4 राज्यांच्या निवडणुकाही एकत्र घेऊ शकत नाही, पवारांचा वार। तर नोव्हेंबरमध्ये निवडणुकांचे एकनाथ शिंदेंचे संकेत। हिम्मत असेल तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, संजय राऊतांचं मवियाला आवाहन। तर बैठकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचं बघू, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। मुंबईमधले मोक्याचे भूखंड अदानींच्या घशात घालण्याचा कट, उद्धव ठाकरेंचा पुन्हा आरोप। तर वांद्रे अधिकाधिक लोकांना अपात्र करत मिठागरात फेकण्याचा डाव असल्याचाही केला दावा। भाजप आमदार नितेश राणे पुन्हा पोलिसांवर घसरले। हिंदू 3-4 तास एकत्र आले तर पोलिसांची हवा टाईट झाली असं वक्तव्य। सुरत चव्हाणांच्या टीकेवर अंजली दमानिया संतापले। आम्ही माझ्या संपत्तीचे पुरावे दाखवले, आता तुझ्या नेत्याच्या संपत्तीचे पुरावे दाखव, दमानियांचं आव्हान। अजित पवारांवरही जोरदार हल्लाबोल। तिसऱ्या आघाडीसाठी कपिल पाटील यांचे प्रयत्न, वंचित बहुजन आघाडी मनसे प्रहार यांच्यासोबत तिसऱ्या आघाडी संदर्भात चर्चा। मुलाच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापणाऱ्या संजय गायकवाडांवर टीकेची झोड, वडेट्टीवार म्हणाले हा तर सत्तेचा माज। सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड। आदिवासी प्रकल्प अधिकारी असताना बोगस गाई म्हशींच्या वाटपाद्वारे आदिवासींच्या पैशांवर डल्ला, कारवाईची टांगती तलवार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।